तर मी आज तुम्हाला ओम्स लॉचे इझी वेमध्ये थेरी समजून सांगणार आहे आणि मी प्रॅक्टिकल करून इझी वे मेथडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओम्स लॉ हे ओम्स लॉचा डायग्राम यात एम्पियर, व्होल्टमीटर, की न्यूटन इथं पॉझिटिव्ह असते हे निगेटिव्ह. हे ओम्स लॉचा फॉर्म्युला I = V/R. I म्हणजे करंट, V म्हणजे व्होल्टेज, R म्हणजे रेझिस्टन्स. तर ह्यात आपण बघणार आहोत व्होल्टेज, रेझिस्टन्स, करंट आणि सर्किट ह्याचा रिलेशन आपण बघणार आहोत. तर ह्यात दोन मेन पॉईंट येतात जे म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल एनर्जी आणि करंट इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स. आणि ह्यात दोन पॉईंट येतात जे आहे when potential difference flow is high then current flow is also high. पोटेन्शियल एनर्जीचा जो फ्लो असतोय तो जास्त झाला तर करंटचा फ्लो सुद्धाही जास्त होणार. and when resistance flow is high then current flow is low. आता रेझिस्टन्सचा जो फ्लो आहे तो जास्त झाला तर इथं करंटचा जो फ्लो आहे तो कमी होणार. आणि ह्या दोन्ही पॉईंट्समध्ये कॉमन जे आहे ते फॅक्टर इज कॉन्स्टंट. हा दोन्ही फॅक्टर जे आहे ते कॉन्स्टंट आहे. तर ह्याच्यासाठी आपण एक छोटंसं ॲक्टिव्हिटी करूया. चला बघू. आता बघूया चला प्रॅक्टिकल. आपण ओम्स लॉ करायसाठी काय काय वस्तू यूज केले बघूया. आता मी बॅटरी एलिमिनेटर यूज केले, अमीटर यूज केले, रेजिस्टन्स बॉक्स यूज केले, प्लग यूज केले आणि व्होल्टमीटर यूज केले. आता काय काय करायचं कसं करायचं बघूया चला. आता AC करंट तुम्ही कन्वर्ट करून DC करंटला करून घेतले आणि बॅटरी आता बघूया बॅटरी एलिमिनेटर कनेक्ट करून घेतलं अमीटरला आणि अमीटर पॉझिटिव्हनं कनेक्ट करून घेतले रेजिस्टन्स बॉक्सला आणि रेजिस्टन्स बॉक्सनं कनेक्ट करून घेतले प्लग कीला आणि प्लग कीनं डायरेक्ट कनेक्ट करून घेतले की बॅटरी एलिमिनेटर पॉझिटिव्हला. आता मी हे सगळं केवढं व्होल्टेजमध्ये करंट पास व्हायला बघायसाठी व्होल्टमीटर यूज केलं. आता बघूया मी 2 ओमचा आपण बघूया फर्स्ट. 2 ओम काढायसाठी आता इथनं रेजिस्टन्स बघणं 2 काढायचं. मग आपण इथं 2 ओमनं घ्यायचं. मग अमीटरमध्ये केवढा आला 2 आला आणि इथं केवढा व्होल्टमीटर 1 आला. आपण लिहून घ्यायचं फर्स्ट. करंट आहे 1 R = 2/1 = 2 ओम झाला. आपण आता 4च बघायचं आहे. मग म्हणजे हे 2 आणि हे अजून एक 2 काढायचं प्लस 4 झाला. मग आपण आता ह्याच्यावर बॅटरी एलिमेंटमध्ये 4 वर घालायचा. आपण अमीटरमध्ये केवढाला 4 आला आणि व्होल्टमध्ये 1च आला. आपण लिहून घ्यायचं व्होल्टमीटर 4 आणि करंट आहे 1 R = 4/1 = 4 ओम. So we done with this practical. So move on to the important and repeated viva questions. What is the formula of Ohm's law? The formula of Ohm's law: V = I, V = voltage, R = resistance, I = current. What is the SI unit of potential difference? Volt. The current is measured in which unit? The current is measured ampere. What is the unit of resistance? Electrical resistance is a ohms. Does the resistance depend on the temperature? Yes, the resistance depend on the temperature. To us, the temperature increase, the resistance are also increase. Does the resistance depend on the dimension of the conductor? Yes. Give one example of substance whose resistance lower with an increase in temperature. A semiconductor is best example. How are voltmeter attached to an electric circuit? Voltmeter are always connected in the parallel. Is a voltmeter used for measuring the EMF? No, the voltmeter take electric current from the sun. What is meant by a primary cell? A primary cell is a type of cell which cannot be recharged. Thank you friends. All the best to your board examination.